हाय हॅलो नमस्कार, मी नेहा कुलकर्णी. माझ्या जर्मन कनेक्ट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जर्मनमधले वर्ब्स बघणार आहोत. जर्मनमध्ये वर्बला म्हणतात दास वर्ब. दास वर्ब प्लुरल फॉर्म आहे वर्बन. आज आपण थोडक्यात ॲक्शन वर्ड्स म्हणजेच वर्ब ह्याची माहिती घेणार आहोत. पण त्याआधी जर्मनमध्ये आपल्याला कर्त्याला काय म्हणतात, एकवचनी कर्ता किंवा फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, इन सिंग्युलर फॉर्म, इन प्लुरल फॉर्म, त्या सगळ्यांना काय म्हणतात हे आपल्याला पहिले जाणून घ्यावं लागेल. कारण जे आपली क्रियापदं आहेत ती आपल्या सब्जेक्टवरतीच म्हणजेच कर्त्यावरती डिपेंड आहेत. सो लेट्स स्टार्ट विथ द सब्जेक्ट. सिंग्युलर फॉर्म मधले पहिले सब्जेक्ट आपण बघणार आहोत. पहिला सब्जेक्ट आहे इश. इश मीन्स आय, म्हणजेच मी. हा पहिला सब्जेक्ट आहे किंवा फर्स्ट पर्सन. डू मीन्स यू, म्हणजेच काय तू. दिस इज युअर सेकंड पर्सन. नेक्स्ट इज एर. एर मीन्स ही, म्हणजेच तो. झी. झी मीन्स शी, ती. एस. एस मीन्स इट, ते. हे झाले सिंग्युलर फॉर्म मधले तुमचे सब्जेक्ट्स और पर्सन्स. आता आपण प्लुरल फॉर्म मधले पर्सन्स किंवा सब्जेक्ट बघणार आहोत. सो फर्स्ट पर्सन आहे वियर. वी और वी ऑल. फर्स्ट पर्सन म्हणजेच आम्ही. हियर यू ऑल, ऑल ऑफ यू, म्हणजेच तुम्ही. झी विथ कॅपिटल एस विच मीन्स यू, म्हणजे सुद्धा तुम्ही. हे आदरार्थी बहुवचन आहे. आणि शेवटचा झी विथ स्मॉल एस विच मीन्स दे, ते. सो तुम्हाला स्क्रीनवर दिसलेल्या चार्टवरनं कळलंच असेल की आपले सब्जेक्ट कोणते आहेत. सिंग्युलर फॉर्म मधले सब्जेक्ट कोणते आहेत आणि प्लुरल फॉर्म मधले सब्जेक्ट कोणते आहेत. ह्या सब्जेक्टवरती आपले वर्ब्सचे कॉन्जुगेटेड फॉर्म्स डिपेंड आहेत. सो आता आपण वर्ब्सकडे वळूया. आपल्या वर्ब्सच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. आज आपण 4 कॅटेगरीज बघणार आहोत. रेग्युलर वर्ब्स, इररेग्युलर वर्ब्स, टीडीएन वर्ब्स अँड हाबन, झाइन अँड हायसन, असं त्या चौथ्या कॅटेगरीचं हे नावच आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट कॅटेगरी, रेग्युलर वर्ब्स. रेग्युलर वर्ब्समध्ये तुम्ही स्क्रीनवर बघू शकता फर्स्ट वर्ब दिलेला आहे कॉमन. कॉमन मीन्स टू कम, येणे. आता तुमच्या डाव्या साईडला तुम्ही बघत असाल तर सगळे सब्जेक्ट दिलेले आहेत आणि तुमच्या उजव्या साईडला त्या टेबलमध्ये त्या वर्बचे कॉन्जुगेटेड फॉर्म दिलेले आहेत. जसा तुम्ही सब्जेक्ट यूज करणार, जसा तुम्ही कर्ता यूज करणार, त्याच्याप्रमाणे त्या वर्बचा कॉन्जुगेटेड फॉर्म तयार होणार. सो आपण आता कॉमनचे जे कॉन्जुगेटेड फॉर्म्स आहेत ते बघूया. कॉमन मीन्स टू कम. इश कॉम, डू कॉम्स्ट, एर झी एस कॉम्ट, वियर कॉमन, इयर कॉम्ट, झी झी कॉमन. आता इथे मी जेव्हा म्हणते की इश कॉम, तर ह्याचा थोडक्यात अर्थ काय आहे. मी येते किंवा मी येतो, हा त्याचा अर्थ होतो. म्हणजे अर्थपूर्ण वाक्य तयार होतं. आता तुम्ही ह्याचे जर एंडिंग्स बघितले असतील, वर्बचे एंडिंग्स बघितले असतील, तर ते एंडिंग्स प्रत्येक सब्जेक्टनुसार चेंज होतात. जेव्हा इश येतं तेव्हा वर्बच्या एंडिंगला ई लागतो. जेव्हा डू येतं, सब्जेक्ट डू असतो, तेव्हा वर्बच्या एंडिंगला एस टी लागतं. जेव्हा एरजी एस थर्ड पर्सन्स असतात तेव्हा वर्बच्या एंडिंगला टी लागतं. आणि जेव्हा प्लुरल फॉर्म्स असतात तेव्हा काय एंडिंग्स असतात. पहिलं काय पर्सन, वियर. वियर जेव्हा असतो तेव्हा वर्बच्या एंडिंगला ई एन लागतो. इयर असतो तेव्हा वर्बच्या एंडिंगला टी लागतो. आणि झी झी
हे जेव्हा सब्जेक्ट्स असतात तेव्हा वर्बच्या एंडिंगला EN लागतो. सो हे झाले कॉमनचे कॉन्जुगेशन्स. आता ह्याच्याप्रमाणे आपण अजून एक रेग्युलर वर्ब बघणार आहोत, ते म्हणजे काउफन. काउफन मीन्स टू परचेस और टू बाय. सो इश काउफ, du kaufst, sie es kauft, wir kaufen, ihr kauft, sie kaufen. Ich kaufe मी परचेस करते किंवा मी विकत घेते. मी विकत घेते, मी परचेस करते. ही झाली तुमची सिंपल वर्बची किंवा रेग्युलर वर्बची कॅटेगरी. पुढची कॅटेगरी आहे इररेग्युलर वर्ब. इररेग्युलर वर्ब मध्ये आपण आता 2 वर्ब बघणार आहोत. पहिलं वर्ब आहे फारन. फारन मीन्स टू ट्रॅव्हल और टू ड्राईव्ह. आता हे इररेग्युलर कॅटेगरीमध्ये काय येतं? बिकॉज ह्याचा जो रूट फॉर्म आहे त्याच्यामध्ये चेंजेस होतात. आता आपण ह्याचे कॉन्जुगेशन्स बघणार आहे. फारन टू ट्रॅव्हल टू ड्राईव्ह. इश फार, du fährst, sie es fährt, wir fahren, ihr fahrt, sie fahren. नेक्स्ट इररेग्युलर वर्ब आहे गेबन. गेबन मीन्स टू गिव. कॉन्जुगेशन्स आहेत इश गेब, du gibst, sie es gibt, wir geben, ihr gebt, sie geben. ह्या दोन्ही वर्ब्समध्ये तुम्ही बघितलं असेल तर ह्याच्या रूट फॉर्ममध्ये काहीसे चेंजेस होतात. फारनमध्ये ए वरती उमलाउट येतो, तर गेबनमध्ये ईच्या ऐवजी आपण आय नी त्याला रिप्लेस करतो, म्हणून ते इररेग्युलर कॅटेगरीमध्ये येतात. आता पुढची कॅटेगरी आहे TDN वर्ब्सची. TDN वर्ब्सची कॅटेगरी म्हणजे काय की ज्या वर्बचा जो रूट फॉर्म आहे त्याच्या एंडिंगला T, D किंवा N हे जर अल्फाबेट्स असतील तर आपण त्याचे कॉन्जुगेशन्स थोडे वेगळ्या प्रकारे करतो. त्या प्रत्येक कॅटेगरीमधले मी एक एक वर्ब घेणार आहे. पहिलं वर्ब आहे अर्बाइटन, टू वर्क. इश अर्बाइट, du arbeitest, sie es arbeitet, wir arbeiten, ihr arbeitet, sie arbeiten. पुढचं वर्ब आहे फिंडन. फिंडन मीन्स टू फाइंड. इश फिंड, du findest, sie es findet, wir finden, ihr findet, sie finden. थर्ड वर्ब आहे यॉफनन. यॉफनन टू ओपन. इश यॉफन, du यॉफनेस्ट, sie es यॉफनेट, wir यॉफनन, ihr यॉफनेट, sie यॉफनन. आता तुम्ही हे तिन्ही जर वर्ब्सनी बारकाईने बघितले तर ह्याचा दूचा फॉर्म, एरजीएसचा फॉर्म, इयरचा फॉर्म ह्याच्यामध्ये ई ॲड होतोय. नुसतं STनी किंवा टीनी एंड नाही होते, तिथे EST किंवा ET असा एंड होतोय, म्हणून ह्याची कॅटेगरी वेगळी आहे. आता नेक्स्ट आणि शेवटची कॅटेगरी आहे हाबन, झाइन आणि हायसन. हे 3 वर्ब्स असे आहेत की हे कुठल्याही कॅटेगरीमध्ये ते बसत नाहीत. त्याला तुम्ही इररेग्युलर पण नाही म्हणू शकत, त्याला तुम्ही रेग्युलर पण नाही म्हणू शकत, पण ते आपल्याला वर्ब्स यूज करायचे असतात. हाबन मीन्स टू हॅव. त्याचे कॉन्जुगेशन्स आता आपण बघणार आहोत. इश हाब मीन्स आय हॅव, du hast, sie es hat, wir haben, ihr habt, sie haben. पुढचा वर्ब आहे झाइन. झाइन मीन्स टू बी. आपण इंग्लिशमध्ये जे एम, इज, आर यूज करतो, आय एम, यू आर, तसेच ह्याला जर्मनमध्ये झाइन म्हणतात. झाइन मीन्स टू बी. त्याचे कॉन्जुगेशन्स आहेत इश बिन मीन्स आय एम, du bist, you are, sie es ist म्हणजेच he is, she is, wir sind, ihr seid, sie sind.
पुढचं वर्ब आहे हायसन. हायसन मीन्स टू बी कॉल्ड. आपण मोस्टली हे वर्ब नाव सांगण्यासाठी यूज करतो. कोणत्या व्यक्तीचं नाव सांगायचं असेल, इन्स्टिट्यूटचं नाव सांगायचं असेल, क्लासचं नाव सांगायचं असेल, तेव्हा आपण हायसन हे वर्ब यूज करतो. हायसन मीन्स टू बी कॉल्ड. त्याचे कॉन्जुगेशन्स आता आपण बघूया. इश हाइस, du heißt, sie es heißt, wir heißen, ihr heißt, sie heißen. सो आता तुम्ही वर्बच्या 4 कॅटेगरीज बघितलेल्या आहेत. त्याआधी तुम्ही सब्जेक्ट म्हणजेच कर्ताही बघितलेला आहे. कर्ता आणि वर्बचे कॉन्जुगेशन्स हे मिळून सुद्धा एक अर्थपूर्ण वाक्य बनतं आहे. आता आपण लवकरच वर्बची सिरीज चालू करणार आहे. शॉर्ट्समध्ये ते तुम्हाला दिसत जाईल की कोणत्या वर्बचं मीनिंग काय आहे. त्याप्रमाणे तुम्ही कॉन्जुगेशन्स करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.